येता येता एवढी गाडी असडली का आमचा जो पेट्रोलचा ह्या असतो ना लॉक तोच यूज आलाय डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट बसतच नाही निघला. आता जुगाड केला काठी बांधून ठेवलं पॅकिंग केलं. तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चेरी ब्लॉग 03 या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. जय शिवराय मंडळी. आज आहे आपल्या महाराजांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आजचा दौरा चालला आहे आपल्या शिवनेरी किल्ल्यावर. मी आहे ना, माझ्यासोबत आमचे कॉलेजचे सर आहेत, शेळके सर, आणि अजून त्यांचे असतील कोणी तर ते असतील सोबत. तर अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ होणार आहे. बघा आमचे दादाची झाले तयारी कामाला. मंडळी तुम्हाला घर जरा वेगळा दिसेल, याच्या मागं खूप मोठा आहे पण तो मी कधीच दाखवला नाही, छुपा आहे. तर आता आपण भेटूया डायरेक्ट नेरळमध्ये आणि जाऊया. आता आपण आपल्या सोबत जोडतील सर आणि मग तिथून आता आपला असा प्रवास चालू होईल. हे बघा आता वाजलेत 6:20 झालेत आणि आता आम्ही निघतोय. चला मंडळी, चलो. कॉर्पोरेट मजदूर चालले आहेत कामाला. चलो बाय बाय करो. चला जय शिवराय मंडळी. चला भेटूया लवकरच. आणि आहे आमची टेंगो बघ चालले टिंगरेश. हा तर म्हणजे आता आपण पेट्रोल भरूया कारण आपला प्रवास होणार आहे लांबवर. ऑलरेडी आपल्याकडे आहेत म्हणजे 3 गाड्या आहेत, तर थोडा आपण पेट्रोल टाकून घेऊया. बघा आता हे आपल्या नेरळच्या पेट्रोल पंपवरती आणि थोडा 300चा टाकतो. ऑलरेडी मी 300चा टाकलेला अगोदरच काल परवा आणि काय कुठं प्रवास पण नव्हता केला. ओके हे बघा आपली टाकी झाली आहे फुल. तर आता आपण निघूया. आता आपले सर भेटतील त्यांच्या बिल्डिंग खाली. तर भेटूया आता तिथून डायरेक्ट आपला प्रवास होईल स्टार्ट. चला. तर मंडळी आता आपले सर येतील, मी फोन केलेला आणि ते बघा तेवढ्यात सर आलेले आहेत आपले ना. आपल्यासोबत सरच येत बहुतेक. आजचा दौरा होणार आहे दोघांचाच. तर आत्ता वाजले 6:30 ना. 6:30ला आम्ही निघतोय आता. हे बघा आपले सर उपस्थित. शुभ सकाळ. जय शिवराय सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला तर आता आपला प्रवास चालू होणार आहे. चला. हा तर मंडळी, तर आता आपण आहोत म्हशात आणि तुम्ही माझ्या मागं पाहू शकता सुंदर अशी सजावट आपल्या शिवजयंतीनिमित्त आपल्या महाराजांचा सुंदर असा पुतळा आहे आणि तिथं आपली सुंदर अशी सजावट केलेली आहे. आपला भगवा झेंडा असेल, वरचा मोठा भगवा झेंडा असेल आणि सुंदर अशी सजावट आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुंदर अशी सजावट बघायला मिळेल मध्ये. आणि आता आपण आहोत जस्ट म्हशात आणि थोड्याच टायमात
आपल्याला इकडनं रस्त्याने जायचं तर मंडळी. तर आता आपण निघतोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी आणि आत्ता झाले 7:30 म्हणजे 1 तास झालेला आहे आपल्या ट्रॅव्हलला आणि प्रवासाला. आणि आता आपण निघतोय तसईच्या मार्गी. आपली मशाची जत्रा भरते त्या रूटने आता आपण चालू आहे डायरेक्ट. जत्रा भरते ते आपल्याला बघायला भेटेल. आता ते जत्रा नाही आहे, भाग जिथे जत्रा भरते ते. आणि तिथून आपण दसई मार्गे माळशेज मध्ये पोहोचू. चला दाखवा सर थोडाफार आपला एरिया. चला बघू आपण. इकडे दोन्ही बाजूला आपल्याला दिसतात हे चालू. इकडे दोन्ही बाजूला दुकानं असतात ज्यावेळेस म्हशाची यात्रा लागते त्यावेळेस. एवढा मोठा रोड आहे पण आता आपल्याला दिसतोय मोठा. यात्रेजवळ पूर्ण दुकानं असतात दोन्ही बाजूने आणि मध्येच पण. हे बघा काही सामान अजून आहे इकडे बघा असं इकडे आपल्याला जो काही सामान पण दिसतोय. हा पूर्ण मेन रोड. आणि तिकडे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला असतं तो बैल बाजार. इकडे थंडी जास्त आहे तिकडच्या पेक्षा. इकडे थोडं गार जास्त वाटतं आपल्याला कारण तिकडे झाडे वगैरे बरी आहेत. आपल्या भागापेक्षा जास्त झाडं आहेत. हवा तुला होतं का रे गाडीमध्ये हवा कमी असली ना ती गाडी आपटली गेला की काय होतं ती पंक्चर होतो. तर हे डोंगर दाखवा मस्त. हे बघा मंडळी स्पीड ब्रेकर आहेत लई उंच लापट होते याच्यामध्ये. आणि आता क्षितिजावरती आपण सूर्य उगवलेला बघतोय. एवढा मोठा आणि आहे. खूप मोठा सूर्य दिसतो आपल्याला. आम्ही दररोज बघतो नेरळवरून. त्यापेक्षा आम्हाला सिद्धगडचा सूर्य खूप मोठा वाटतोय. मंडळी हे बघा सुंदर असा आपला सूर्य एकदम डोंगराच्या क्षितिजावर एकदम सुंदर असा जाम मोठा दिसतो सर आपल्यापेक्षा. हो ना. आणि हा बघा हे आता ही आपली सह्याद्री पर्वतरांगा चालू होईल. तिकडं आहे गोरखगड, मच्छिंद्रनाथ सुळका, सिद्धगड असं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे प्रॉपर बघायला नाही मिळेल जो आपला डोंगर आहे सह्याद्री आहे. हा लांबून दिस. हा मंडळी तर तुम्ही बघू शकताय सुंदर असा सूर्योदय झालेला आहे. आणि हा समोरचा पाहू शकताय हा आहे आपला गोरखगड आणि हा बाजूचा आहे मच्छिंद्रनाथ सुळका. आणि त्याच्या मधोमध सुंदर असा आपला सूर्योदय झालेला आहे आणि एकदम अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतोय मंडळी. तर आता आम्ही आहोत जस्ट गोरखगडच्या पायथ्याखाली आहोत आणि हा इकडं गाव आहे ते उचले गाव आहे आणि प्रॉपर आपण त्याच्या ठिकाणी आहोत. आणि तुम्ही जर पाहिलं या बाजूला तर ह्या बाजूला आहे आपला सिद्धगड आणि हा आपला थोडा 1-2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला गोरखगडची कमान दिसेल. ती तुम्हाला दाखवतोच. पण गाईज खरंच सांगतो तुम्हाला एकदम अतिशय सुंदर असा नजारा. एवढा सूर्य आपल्या नेरळच्या एरियातून मोठा दिसत नाही. आज एवढा मोठा सूर्य दिसतोय एकदम भारी वाटतोय. आणि सकाळच्या सकाळ सुंदर अशी थंडी आणि त्या थंडीमध्ये आम्ही सुंदर प्रवास करतोय एकदम भारी. तर मंडळी तर आता आपण मधल्या रस्त्याने आलोय. आता आपण कल्याणवरून जो माळशेज घाटला रस्ता जाईल मध्ये जातो त्या रस्त्याला जस्ट आपण आता जॉईंट झालो. तर 9 वाजलेत 8:30 म्हणजे 8:15 झालेत. 1 तासाची रनिंग आहे अजून आणि मेन रस्त्याला आपण पोचलो आहे हायवेला. आता इथून माळशेज घाट चालू होणार आहे आपला आणि त्या घाटात सुंदरपैकी आपण मस्त एंटर होऊयात. आणि महाशिवरात्री निमित्त मस्त लावलेला बॅनर बघतो. आणि बघा सगळ्यांच्या गाडीला आज भगवा दिसणार आहे. आपण पण बघू ट्राय करू नक्कीच कुठेतरी. हे बघा इकडं गाड्यांची व्यवस्था हॉटेल. गाडी बघा इकडे ह्याच गाड्या असतात. कमी आहे तिकडे फ्रिक्वेन्सी गाड्यांची त्याच्यामुळे यांच्यामध्ये 15-20 लोक बसून जातात. त्याचे दरवाजे पण बघा यांच्या गावात जर आणि गाडी बघा नुसत्या गाड्या या सगळ्या भाजीच्या असतील ना. तर भाजीपाल्याच्या गाड्या जुन्नरवरून येतात पुण्यावरून त्या भाजीपाला घाटावरून सोडून आले. हे भाजीपाला ते कल्याणला सोडून आले. डायरेक्ट थांबू रिटर्न म्हणजे डायरेक्ट 1 तासाची रनिंग आहे. चला आता आपण थांबू डायरेक्ट माळशेज मध्ये. आता तू पण हेल्मेट घालून घे पुढे पोलीस असतील. हेल्मेट घाल आणि हे पण लावून घे. हा आपला इथून चालू झाला आता माळशेज घाटाचा रस्ता.
तर मंडळी जस्ट आम्ही घाटात अजून आलो पण नाही ना गायच. खरं सांगतोय एवढा भयंकर रस्ता खोदून ठेवलाय ना. पहिले आम्हाला वाटला 500 असेल शेवटपर्यंत, आणि जसं आलो जवळजवळ 7-8 किलोमीटर रस्ता खोदलेला आहे. आणि तुम्ही कपड्याच्या हालत बघाल ना, हे बघा डायरेक्ट कपडे म्हणजे ना एवढं वाईट आहे माझ्या जॅकेटची तर डायरेक्ट भयंकर. आणि येता एवढी गाडी असली का आमचा जो पेट्रोलचा ह्या असतो ना लॉक तोच यूज आला आहे डायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट बसतच नाही निघला. आता जुगाड केला, काठी बांधून ठेवलं, डायरेक्ट निघाला. एवढे भयंकर आणि धुळा आहे ना अगदी भयंकर, म्हणजे जाम भयंकर धुळा आहे हा का. हे बघा गाडीवर बघाल तुम्ही, आणि हे बघा सफेद कपडा बघा, आणि टाइम जाम वाढला. एवढ्या आम्ही वरती असतो कधीच पोहोचलो असतो, पण काय रस्ताच खराब आहे ना, त्यामुळे जरा हँड वगैरे माझी पण हे बघा सर डायरेक्ट मी आता तिकडे जाऊन हे करेन. आता रस्ता चांगला असेल बहुतेक, आता पोचवतो लवकरच. हां बहुतेक माझ्या म्हणण्यानंतर नीट असू दे. खरं मंडळी एवढ्या आम्ही वरती असतो कधीच ना, रात्रीचा कोण याव पण नका. अडकला आता खपला तो सकाळपर्यंत. चला निघूया आता, चला पटपट. तर मंडळी हे बघा आताच आपण म्हणजे पोचलेलो आहोत ऑलमोस्ट आपल्या माळशेज घाटात. आणि आम्ही इथंच उतरलो आहे. हे बघा आमचे सर आहेत आपले धन्नलवार बाई. आपले धन्नो आज घेऊन आलेलो आहोत मी डायरेक्ट माळशेज घाटात. आमचा प्लॅन काही ठरला नव्हता, एक रात्रीचा प्लॅन झाला आणि त्याप्रमाणे आम्ही निघलो. सर आम्ही प्लॅन जरा वेगळा होता, प्लॅन झाला वेगळा, त्यामुळं काय आता आलोय. पण एकच नंबर मंडळी, पूर्ण असा संपूर्ण घनदाट जंगल आहे. आणि हे बघा वरती सेफ्टीसाठीची हे लावले जाळी आहे, पूर्ण अशी शेवटपर्यंत आहे. आणि तो सीन आहे पुढं, तो आपण बहुतेक बघितला असेल. गाडीवर पाऊस पडतोय तो आहे पुढं, तो पण दाखवतो तुम्हाला. आणि असं पूर्ण आपल्याला जायचं आहे असं त्या बाजूला. या साईडला पण आहे, पण काय जिकडं तिकडं माणूस गेला कचरा आला, कचऱ्याचे साम्राज्य. इकडं पण आहे अशी जागा. हे बघा तुम्ही बघू शकताय. हे बघा यो कोण आहे याला शोधायला लागेल. SM भयंकर माणसं आहेत. यो कोण अभिष DP इकडं पण आहे. एवढा भारी काय ना काय करून ठेवला आहे मंडळी. बघा हे आहे आपला संपूर्ण माळशेज घाट ना, त्या घाटाखाली सुंदर असा घनदाट जंगल. जरा टाईम झाला तर आम्ही डायरेक्ट आता शिवनेरीला भेटू. तिथं खाली येताना भले अंधार झाला तरी थांबू तिथे.
तर मंडळी जस्ट आम्ही आपला माळशेज घाट कंप्लीट करून आलो आहे वरती. आणि वरती आलो आहे ना, पहिलाच लागला आहे आम्हाला. काय आहे हॉटेलचं नाव? काय जय महाराष्ट्र स्नॅक्स सेंटर. तर तिथं आता आम्ही थोडा नाश्ता करतो आहे. आणि नाश्ता झाला का आम्ही निघू. आता इथून 20 किलोमीटर आहे आपला डेस्टिनेशन. म्हणजे आपल्याला जायचं जिथं शिवनेरी किल्ला. आणि त्या शिवनेरी किल्ला इथून जवळजवळ 20 किलोमीटर सांगतात जे आहे तिथं. ते लवकरच पोचू आपण. आम्हाला जाम खड्या इथं टाईम झाला खरं मंडळी. ना 10 वाजता आम्ही तिथं असतो. तर मंडळी आपण नाश्ता करतोय. नाश्त्याला घेतलं आपण मिसळ. हे बघा, हे मिसळ घेतले. सरांची पण मिसळ आहे. बादली पण दिली. बादलीत आता किती रस्ता आहे बघू आता. आणि बघा सर आहेत. आणि हां ना, बरोबर आहे. ओके का? ओके ना? ओके ओके. नमस्कार. मस्त होता एकदम. मस्त मस्त. जेवण पण हां हां. चिकन थाळी, व्हेज थाळी. तर मित्रांनो, आपण इथे नाश्ता केलेला आहे. इथे मिसळ होती मस्तपैकी झणझणीत एकदम. आवाज खराब झाला रस्त्यामध्ये बघितलं आपण ते. हां. तर आपल्याला शिवनेरीला जाताना मध्ये इथे हॉटेल लागतंय, जय महाराष्ट्र हॉटेल. जर कोणी येणार असतील तर यांनी इथे थांबून अवश्य नाश्ता करा. मिसळ एकदम मस्तपैकी आम्ही मिसळ खाल्ली. एकदम झणझणीत मिसळ होती मस्त. दुपारी जेवण असतं. हां जागा पण जेवण. हां मस्त. तुम्ही आला तर तुम्हाला पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे. जास्त इश्यू असतो पार्किंगचा. आणि इकडं आहे जागा काय रस्त्याला आहे पार्किंगचा इश्यू. चला. चलो मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली गाईज पण आतमध्ये पोहोचूया. आवाज नाही. बघितल्यानंतर मला वळू पिक्चरची आठवण झाली. तर मंडळी, इथून भीमाशंकर 68 किलोमीटर आहे. शिवनेरी किल्ला 4 किलोमीटर आहे. ओझर 14 किलोमीटर आहे. आणि लेण्याद्री 2 किलोमीटर आहे. तर आपण कधी जर इकडे आलो शिवनेरीला तर आपलं ओझर आणि लेण्याद्री पण होऊ शकतं. एका दिवसातच रिटर्न होऊ शकतो. काय जरी हा ना. भीमाशंकर समजा 68 आहे. भीमाशंकर आपल्या इकडून 2 तासात आपल्याला 2 तासात होतो. पण आपल्याला आहे ना, शिवनेरीला जर कोणी आलं तर किंवा लेण्याद्री ओझरला कोणी आलं तर शिवनेरी होईल. जवळजवळच आहे. हा, लेण्याद्री 2 आणि शिवनेरी होईल. हा, हे शिवनेरी 2 4 ठिकाण किलोमीटर होऊ आहे. शकतात.
मंडळी जस्ट आता आम्ही पोचलोय पायथ्यापाशी आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या आणि जस्ट आता आम्ही सुरुवात करतोय चढण्यासाठी. तर मी आहे माझ्यासोबत आमचे सर आहेत आणि हे बघा आज फुल बंदोबस्त आपल्या पोलिसांचा. सुंदर अशी वेशभूषा केलेले सुद्धा आपल्याला मंडळी बघायला भेटेल. चालून वर जाणारे जे आपले युवक आहेत, वरून गाड्या येत आहेत, डाव्या बाजूने चालत राहा. हे बघा आपली कमान तुम्ही बघू शकता. भव्य शिवजयंती महोत्सव 2026 आणि आम्ही जस्ट आहोत आता आपल्या पायथ्यापाशी आणि आता वाजले तर प्रॉपर 11 आणि आता आम्ही सुरुवात करतोय आपल्या चढण्यासाठी. चला गाईज, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आलेला आहे. हे बघा गेला म्हणजे जाण्यासाठी रस्ता तर एकदम प्रॉपर आहे. हे कृत्रिम तलाव. हां, या कृत्रिम तळाव मंडळी. तर आपण अजून चालतोच पायथ्यापासून आणि हे बघा सगळ्या महाराष्ट्र शासन गाड्या तुम्हाला बघायला भेटतील. पिंजरा गाडीसुद्धा आहे आपले. हां हां, पुणे शहर बॉम्ब शोधक पथक पण आहे. मला वाटलं पिंजरा गाडी आहे. या सगळ्या गाड्या उपस्थित आपले मंत्री वगैरे आले असतील, भेटतील आम्हाला कारण ते अजून वरतीच आहेत. तर आपण हे बघा रोज तटबंदी इकडून अशी पूर्ण स्टार्ट आहे इकडंपर्यंत पूर्ण. आणि मंडळी आज पूर्ण असा क्राऊड आहे आपल्याला बघायला भेटेल. हे बघा सगळी मंडळी येते जाते. तर मंडळी हे बघा लगबग चालू आहे सर्वांची आणि आपण आता पहिल्याच प्रवेशद्वारापाशी पोचलो आहे आणि सुंदर असा दरवाजा सजावट झालेली आहे. आणि हे बघा तर आता आपण पायऱ्या चढतोय मंडळी. हे बघा तर आपण पहिला मुख्य प्रवेशद्वार पार केलेला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला दिसतोय दुसरा प्रवेशद्वार. आणि बघा सुंदर अशी तटबंदी बघायला भेटेल आपल्याला. बघा मंडळी, तुम्ही जिकडं बघाल तिकडं तुम्हाला शेतीच दिसेल. इकडं हे बघा काय सगळी शेतीच दिसेल तुम्हाला. म्हणजे जेवढं तुम्ही समोरचा प्रदेश बघाल तेवढा संपूर्ण प्रदेशात शेतीच दिसेल. वेगवेगळी लागवड दिसेल. तिकडं आपली पार्किंग तिकडनं आलो आपण. इथं मोठा डॅम आहे आणि हे बघा इकडं सगळी शेती आहे आणि सगळी मंडळी चालली हळूहळू. तर आपण पण जाऊया त्यांच्या समवेत. देश देश
गाईस पाण्याची टाका बघा. पण माझ्या जवळून आता रितेश देशमुख आणि जेनेलिया वहिनी गेली. पण सरांनी बघितलाच नाही. दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे. सगळी मला बोलते तेव्हा तुझ्या जवळून मी पण सांगितलं काय एवढं मी बघितलं नाही. गर्दी नव्हती आमच्या समोरच होते तेव्हा. टीव्ही स्क्रीनवरती वेगळी दिसतात आणि प्रत्यक्षात वेगळी दिसतात. त्याच्यामुळे मला ते ओळखून आले मी दोघं पण. आणि माझ्या एकदम जवळूनच गेली ती. मी उजव्या साईडला होतो आणि मला माझ्या बाजूला मी तसा दोघांना पण बघितला, रितेश देशमुख आणि त्यांची धर्मपत्नी जेनेलिया वहिनी. त्याला बघितलं मी, पण तो तेव्हा आपला कसा कॅमेरा बंद होता ना. आज बघितला प्रत्यक्ष. पाण्याचे टाके आहेत बघा. हे बघा गाय, आज फुल क्राऊड आहे एकदम बाश. तर मंडळी आता आपण पूर्णशः वरती पोचलेलो आहोत आणि हे बघा तुम्हाला मी दाखवतोय इथून. हे बघा जन्मस्थळ लांब आहे, त्या डोंगरावर आहे डायरेक्ट आणि आपण सध्या आहोत इथं. तर आपल्याला एवढं अंतर कापायचं आहे. हे बघा एवढं अंतर आपल्याला कापायचं आहे आणि आज पूर्ण कडेकोट असा बंदोबस्त बघायला भेटेल आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा. आणि जातानाचा एकदम मस्त असं नेचर आहे मंडळी. तर मंडळी आपण स्टार्ट ते एंड बघत आलो. पूर्ण अशा चौफेर अशा पाण्याची टाकी आहेत हे बघा आणि सगळी एका कोपऱ्यातच टाकी आहे. आपण फायनली पोचलोय वरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी, जो आपला वाडा किल्ला आहे त्या ठिकाणी पोचलोय. आणि आपल्या समोर बघू शकता जो आहे हेलिपॅड वरती तयार करण्यात येतोय आणि समोरच आपण पाहू शकतो ती वास्तू आणि तिथंच आता आपण चाललोय. आणि हे बघा अशा प्रकारे सर्व वरचा असा परिसर आहे आणि त्या परिसरात आज सर्व शिवभक्त हजर झालेले आहेत. हे बघा सर्व शिवभक्त हजर झालेले आहेत. तर मंडळी तर आता आपण आहोत पूर्ण इथं आणि हे तुम्हाला असं बघायला भेटेल. म्हणजे इथं बहुतेक त्या काळातील रूम असतील, म्हणजे वाड्या टाईप असेल रूम असतील असे. म्हणजे अगोदरच्या हा चौथर आहे, भिंती वगैरे असा पूर्णपणे असा रचलेली सगळ्या वास्तू असतील. आणि हे बघा संपूर्ण आज फायनली आपण ती जागा बघतोय जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आहे. हे ते आपल्याला बघायला भेटेल थोड्याच वेळात. आपण जाऊया आतमध्ये. गर्दी तर खूपच आहे पण तरी आपण एवढं आलं तर बघूनच जाऊया आपण. बघा
तर मंडळी तर आता फायनली आपण त्याच ठिकाणी आहोत जिथं आपल्या महाराजांचा जन्म झालेला आणि त्याच ठिकाणी आहोत, त्याच वास्तुपाशी आहोत आपण. आणि हे बघा त्याच अभिमानाने मस्त कणखरतेने आपला भगवा मस्त हवेमध्ये फडकत आहे. हे बघा तर फायनली आपल्याला झेंडा मिळालेला आहे आणि आपण भगव्यासोबत आज झेंडा नाही म्हटला आहे, आज भगवा बोलला पाहिजे. काय सर बरोबर आहे ना? द्या. तर मस्तपैकी आपण फोटो वगैरे काढला आहे ना गाईज. खरंच खूप भारी वाटतं आहे का फायनली त्या ठिकाणी पोचलो आहे आपण महाराजांच्या जन्मस्थळी. आता इथे आपण किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठण्यासाठी बांधलेले हे घडीव दगडाचे टाके. तर मंडळी बघितलं तर हे बांधलेलं टाके आहे आपल्या महाराजांच्या वेळेस. तर या पाण्याने पूर्ण भरलेला असतो. आवाज काही टाकायला जमणार नाही. मंडळी तर आपल्या शिवनेरी किल्ल्यावर एवढंच बघण्यासाठी आहे. पण आज कसं आज आहे शिवजन्मोत्सव, त्यानिमित्ताने आलो आपण. एक पावनभूमी कर्मभूमी आणि बालेकिल्ला बोलला जातो तोच तो आपला शिवनेरी किल्ला. आणि ज्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे तिकडं बुरुज आहे आणि तो बुरुज बघून घेऊया आपण कसं आहे. कारण का आपली फर्स्ट टाईम आहे, थोडं काय आपण एवढं माहीत नाही. मंडळी तुम्ही जास्त बघितलं तर आपल्या शिवनेरी किल्ल्यावर जेवढी सावरीची झाडं आहेत तेच तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला मिळतील. सावरीची हे बघा पूर्ण सावर आहे. ही पण सावरच आहे, ही पण सावरच आहे. आणि सुंदर असं गुलाबी रंगाची फुलं आलेली आहेत आपल्या सावराच्या झाडाला. हे बघा तुम्हाला दाखवतोय. हे बघा अशी फुलं आलेली आहेत सावराच्या झाडाला. हे बघा. आणि हे आहे आपला बुरुज आणि त्या बुरुजापाशी आलो आहे आपण. हे बघा मंडळी आपण आता चालतोय शेवटचा जो बुरुज आहे त्या बुरुजाकडे आता आपण चाललेलो आहोत. आणि मंडळी हे बघा संपूर्ण असं सर हे जुन्नर शहर का? हा हे बघा आता आपल्याला आपण इकडून असं आलो सरळ तो खूप शोध आहे दिसतो तिथून तसं तिकडे गेला तर मग तिथून आपल्या तिकडे ओझर लेण्या तिकडे त्या साईडला आहे. या चौकातून आपण आलो. आता असंच आपल्याला परत जायचं जसं आलेलं तसं आपण. आता शेवटचा बुरुज आहे त्या बुरुजाकडे आलेलो आहोत आपण. बघूया. आपल्या सुरक्षेसाठी चला काय तर मंडळी इकडं आपला प्रवेश बंद झालेला आहे त्यामुळे सगळी पब्लिक आता परत पुन्हा एकदा मुख्य वास्तूकडे चालले. चला. तर मंडळी हे बघा आता आहोत म्हणजे
जो आपली वास्तू आहे त्याच्या ऑपोजिट साईडला आहे आपण. आणि हा बघा शेवटचा टोक बघा तुम्ही. आता संपूर्ण असा खोल दरी आहे, म्हणजे एकदम असा उतार आहे, असा कडा आहे. आपल्याला कडा बघायला भेटेल या बाजूला. आणि त्याच्याच ह्या दिशेला आपली जी जन्मभूमी वास्तू आहे महाराजांची ती आहे. आणि एकच नंबर राजे. मंडळी या बाजूला सुद्धा पाण्याचा टाका आहे हे बघा. आणि इथं आपले पोलीस बंधू सगळे आराम करतात याच्यात. भैया हा. तर मंडळी हे बघा आपण तर मंडळी आताच आपण दर्शन घेतलं आहे, म्हणजे आपल्या जिजाबाईंचा कक्ष होता त्याचं दर्शन घेतलं आहे. आमचं सर काहीतरी काय सर काय गपचिक अरे सर गपचिक चालू आहे तिकडे. मी व्हिडिओ काढतो ना, सर्व गपचिक काय सर चिटिंग आहे. मंडळी शेंगदाणे तर आम्ही केलेले प्रियांका कॉमेडी आम्ही थोडी थोडीशी असं करूया आपण. हां तर आम्ही आता खाली गेल्यानंतर जेवण करणार आहेत. हां तर आम्ही टाइमपास Timepass. नेरळवरून आणलेलं आहे. केरळवरून नेरळचे शेंगदाणे शिवनेरीला. चला तर तुम्ही बघू शकता हे आहे धान्य भंडार. अरे बापरे एकदम लांब. दरवाजा बंद केला नाही दिसत काय. तर मला हे बघा हे आहे आपला बांधकाम एकदम पद्धतशीर एकदम कणखर. आणि हे आहे धान्य भंडार, ते हवा खेळती राहण्यासाठी. हे बघा काय या खिडकी आहेत, दरवाजे आहेत, अशी याची रचना आहे. तर मंडळी असं आपण वरचा कवर केलेला आहे. तर आता आपण लागतो परतीच्या प्रवासाला. तर आता मंडळी डायरेक्ट भेटूया आपण खाली. हां चला. तर आता आम्ही आपल्या शिवनेरीवरून निघालेलो, तर पाऊण तासात आम्ही आपल्या माळशेज घाट आहे, घाटाच्या थोड्या अलीकडे आहे. आणि इथून फक्त 2 किलोमीटर नंतर आपला माळशेज घाट पुन्हा चालू होईल आपल्याला. आणि तिथं आपला एक ती माळशेज घाटची खास आकर्षक असणारी दगड आहे, ती पण बघून जावे आपण. आणि आता आम्ही जेवण्यासाठी बसलो इथं. तसं नाही बस करू. तर मंडळी आता आपला झाला जेवण, तर आता आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी.